नमस्कार. प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता. प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता. शहाशुनो शिवशय्यशा मुद्रा भद्राय राजते. शहाशुनो शिवशय्यशा मुद्रा भद्राय राजते. प्रथमतः सर्वप्रथम मी छत्रपती शहाजी महाराज स्वराज्याचे संकल्पक यांना प्रथमतः मी विनम्र अभिवादन करते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करते. सन्माननीय विचारवंत सर्वांना माझा प्रथमतः सरस्नेह जय जिजाऊ. मी ॲडव्होकेट शारदा गोविंदराव पाटील मुखेड. मी मुखेडच्या कोर्टमध्ये प्रॅक्टिस करते आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम स्त्री शक्ती मौनावतीच्या नवदुर्गाचा कार्यक्रम या निमित्तानं माझे विचार मी तुमच्या पुढे ठेवणार आहे. आणि मला दिलेला जो विषय आहे तो विषय म्हणजे मर्दानी स्त्रियांची, इतिहासातील मर्दानी स्त्रियांचे कर्तृत्व आणि आजचे वास्तव. त्या विषयाचं नाव आहे इतिहासातील मर्दानी स्त्रियांचे कर्तृत्व आणि आजचे वास्तव. या विषयावर मी माझे विचार तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करते. आणि त्याचबरोबर आपल्या या मौनावती विचार मंचाच्या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक आपल्या मौनावती नगरीचे भूमिपुत्र डॉक्टर शिवानंद स्वामी दादासाहेब, ते फ्रेमिंगो फ्रेंड कंपनीचे पुणे येथे अध्यक्ष आहेत. डॉक्टर शिवानंद स्वामी दादासाहेबांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आपल्या समोर आलेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला वाटतं हा कार्यक्रम बहुतेक 5 दिवसापासून चालू आहे. आजचा भाग आहे तो 6वा भाग आहे. आणि या कार्यक्रमाच्या मागच्या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये माझ्या मैत्रिणींनी अनेक या कार्यक्रमाची उंची, या कार्यक्रमाची श्रीमंती वाढवली आहे. आणि या कार्यक्रमाला एक विचाराचं तोरण लावलेलं आहे. तरी त्यांच्याच मार्गदर्शनानुसार मी माझ्या विचाराचं तोरण, मी माझी विचारशैली मी तुमच्या पुढे ठेवते. अनेक वर्ष या भूमीवर अनेक सत्ता शेकडो वर्ष या मातीच्या उरावर पाय रोवून उभ्या होत्या. ही माती आज जी पावन झाली तर कर्तृत्ववान मर्दाच्या रक्ताच्या थेंबानेच. परंतु या मातीला जोड मिळाली तर ती कर्तृत्ववान स्त्रियांची सुद्धा बांधवांनो. मर्दानी कर्तृत्ववान स्त्रियांची सुद्धा बांधवांनो. इतिहासातील अनेक पानापानावर क्षणाक्षणावर मर्दानी स्त्रियांचे ठसे आपल्याला खुणावलेत आणि आता खुणावत आहेत सुद्धा. म्हणून मला त्यांच्याबद्दल असं म्हणावंसं वाटतं, कारण मी माझ्या कार्यक्रमाची सुरुवातच माझ्या कवितेच्या ओळीनं करते. म्हणून मला त्यांच्याबद्दल असं म्हणावंसं वाटतं, किती काळोखन किती अंधारल्या राती, किती काळोखन किती अंधारल्या राती, जिजाऊ जन्मल्या तेव्हा नव्याने पेटल्या वाती, जिजाऊ जन्मल्या तेव्हा नव्याने पेटल्या वाती. तिची दृष्टी तिची काया तिच्या नजरेतला बाणा, तिची दृष्टी तिची काया तिच्या नजरेतला बाणा, तिच्या नुसत्याच नावाने घडला यौवनी छावा, तिच्या नुसत्याच नावाने घडला यौवनी छावा. तिच्या हातात तलवारी तिच्या पायात ललकारी, तिच्या हातात तलवारी तिच्या पायात ललकारी, तिचा गनिमांवरी हावार होता घणाघाती, तिचा गनिमांवरी हावार होता घणाघाती. म्हणून बांधवांनो, मला असं म्हणावंसं वाटतं की यशस्वी पुरुषाच्या मागे कर्तृत्ववान स्त्री असतेच. यशस्वी पुरुषाच्या मागे कर्तृत्ववान स्त्री असतेच, परंतु सर्वोत्तम कर्तृत्वाची कामगिरी बजावणारी आजची स्त्री ही पुरुषाच्या यशाची पामर आहेच की, हे या मताशी आम्ही सुद्धा सहमत आहोत. प्राचीन काळापासून
प्राचीन काळापासून अनेक सत्ता एकामागोमाग आल्या आणि गेल्या. अनेक महापुरुषांनी अनेक युगपुरुषांनी त्याचे गाणे गायले, त्याचे पोवाडे गायले. परंतु आम्हाला याची खंत वाटते बांधवांनो की आजची मर्दानी स्त्री आम्हाला आजही कळाली नाही. याची फार मोठी शोकांतिका या मातृभूमीवर आहे बांधवांनो. त्याही पुढे जाऊन मला असं म्हणावं असं वाटतंय की बाईचं आईपण हे माता झाल्यावर कळतं, तसंच पुरुषाचं पुरुषत्व हे बाप झाल्यावरच. एवढंच जीवन असतं का हो स्त्री पुरुषांचं? याही पलीकडे त्यांचं काही जीवन असतं. म्हणून स्त्री सुद्धा आज ही सक्षम नारी आहे. स्त्री सुद्धा आज ही सक्षम नारी आहे. तिची मानसिकता बदलली आहे. बांधवांनो, जेव्हा जेव्हा जिवंत हाडामासाची माणसं मृतासारखी वागायला लागतात ना, तेव्हा मृतांनाही जिवंत होऊन बोलावं लागतं. आणि हे उघड वास्तव आहे. याला कोणीही नाकारू शकत नाही. आज एकीकडे आपला समाज 9 दिवस 9 रूपानं 9 देवीची पूजा करतोय. थाटामाटात उत्साहात तिची स्थापना करतोय. परंतु मला असं वाटतं की घरातल्या चालत्या बोलत्या गौराईला, परंतु त्याचबरोबर घरातल्या चालत्या बोलत्या गौराईला आपण किती छिन्न विछिन्न करतोय. एकीकडे 350-400 वर्षापूर्वी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जाधव कुळातील जन्माला आलेल्या विरंगनी विरस्वी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांनी आपल्याला काय शिकवलं? राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांनी आपल्याला दैत्याशी संवाद कसा करायचा, राजनीतीतले धडे कसे घ्यायचे, आपल्या लेकरांवर संस्कार कसे ठेवायचे, हे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी स्वतःसह अनेकांना सुद्धा हे संस्कार दिले. पण आपण हे कधी आत्मसात केलंच नाही बांधवांनो. बालशिवबांनी आपली बाजी पणाला लावून, आपलं बालपण पणाला लावून स्त्रियांचं रक्षण केलं की परत स्त्री माते समान तिचा आदर करायला शिका, तिचा सन्मान करायला शिका. हे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंची शिकवण बाळराजासह, शंभूराजासह राज्यातील अनेक मावळ्यांना जिजाऊ मासाहेबांनी दिलेली आहे बांधवांनो. परंतु आजचा युगपुरुष काय करतोय, परंतु आजचा तरुण काय करतोय सांगताना लाज वाटते याची. पण आजचा पुरुष काय करतोय? आजचा पुरुष मोगल संस्काराखाली आपल्या आया बहिणीच्या अब्रू वेशीवर टाकताना दिसतोय बांधवांनो. याची फार खंत वाटते, याचं फार वाईट वाटते आपल्याला. मासाहेबांनी दिलेले संस्कार, मासाहेबांचा इतिहास आम्हाला कधीच कळालाच नाही. मासाहेब जिजाऊंनी स्त्री ही देवाऱ्यातील देवता आहे, तिचे रक्षण करा. स्त्री ही देवाऱ्यातील देवता आहे, तिचे रक्षण करा. तिच्या अब्रूशी जर कुणी खेळत असेल तर त्याचे खांडोळे करा, त्याचे हातपाय कलम केले जातील. हा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा आदेश असायचा आणि ह्या आदेशाचं पालन सुद्धा केलं जायचं. तेव्हा अंगणातील तुळस, घरातील माय आणि गोठ्यातील गाय यांच्यावर जर कुणी वाकडी नजर टाकली तर त्याची गैर केली जाणार नाही. हा राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा आदेश होता आणि ह्या आदेशाचं पालन केलं जायचं. पण आज काय होतंय बांधवांनो? आज आपला इतिहास सांगायला फार खंत वाटते. आज आपला इतिहास फक्त साक्ष देत उभा राहिलाय बांधवांनो. याचं फार मोठं वाईट वाटतंय आम्हाला. आणि आज त्या इतिहासाच्या आम्ही पायदळी तुडवत त्यांच्या उरावर नाचत राहिलो, परंतु इतिहासाचे गोडवे आम्हाला गाता नाही आले. परंतु इतिहासाचे अंतःकरण, इतिहासाचे विचार आम्हाला आत्मसात करता नाही आले की महामानवांची विचारधारा आम्हाला कळली नाही की महामानवांचे विचार आम्हाला उमगले नाही. बंधूंनो, स्त्री म्हणजे काय? आजच्या समाजाला स्त्री म्हणजे असं वाटते, एक वासनानंद आयाशीला हाती भेटलेलं खेळणं वाटते. आणि हाच समाज जेव्हा पुरुषी अहंकारही जागृत करतोय तेव्हा त्याला स्त्री म्हणजे एक राग व्यक्त करणारी मशीन वाटते बांधवांनो. स्त्री म्हणजे एक राग व्यक्त करणारी मशीन वाटते. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आले की आपण फार मोठ्या दिमाखात उत्सव साजरे करतोय. आपण भारत माता की जय म्हणत घोषणा देतोय, छातीवर बिल्ली लावून फिरतोय,
फुशारक्या मारतोय, पण त्याचबरोबर राष्ट्रीय सणाचे दिवस मावळले की माझ्या याच भारत मातेच्या लेकीला बेरात्री रात्री तिच्यावर अत्याचार करून तिला जिवंत जाळल्या जाते. बंधूंनो, हे वास्तव आहे. तुम्हाला माहिती असेल, हे वास्तव आहे. जिवंत जाळल्या जाते. त्या मुलींची काय चूक आहे याच्यामध्ये? त्या मुलींच्या आई वडिलांना आज काय वाटत असेल? यासाठीच मुली जन्माला घालतात का? करायला हवा. तसेच याही पुढे जाऊन मला असं म्हणावं असं वाटतं की गणपती उत्सवामध्ये आपण गणपती उत्सव किती मोठ्या थाटामाटाने साजरे करतोय. गौराईचं आगमन सुद्धा आपण थाटामाटाने साजरे करतोय. पण राहून राहून याची खंत मला अशी वाटते की घरातल्या चालत्या बोलत्या गौराईचं रक्षण करणार कोण, हा प्रश्न मला नेहमी पडतोय बाबांनी. जेव्हा आईबापाचा उंबरठा ओलांडून एक मुलगी जेव्हा सासरी जाते, ती सगळं काही आपलं सोडून इथं सासरी जाते, तेव्हा तिला मान सन्मानाने जगू द्या. तिला मान सन्मान, तिला आदर, तिला तिचा मोठेपणा द्या. अहो, ती सर्वस्व सोडून तुमच्या घरात येते. म्हणून एका कवीनं एका सासर घरच्या सुनोला काय वाटतंय, तिच्या मनातल्या भावना एका कवीनं, आमच्या गुरुवर्यांनी फार सुंदर शब्दामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. मी तुमच्या समोर ठेवते. जिन फाटत या तिथंच ओवावा धागा ग, बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा. जिन फाटत या तिथंच ओवावा धागा ग, बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा. कधी उन्हाला द्यावा आधार, कधी उन्हाला द्यावा आधार, गाव बुडणारा सोसावा पूर. काटे पायात खुडून ऊन वाऱ्यात झडून, काटे पायात खुडून ऊन वाऱ्यात झडून, बुरी बाबळीच्या होती बागाग, बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा. इथं जाळते नात्यांची झळ, इथं जाळते नात्यांची झळ, होती जीवाची का तुझी होरपळ. सार हातच देऊन उन्हाच होऊन, सार हातच देऊन उन्हाच होऊन, कोण पराया ग कोण सगा ग, बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा. बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा. माझं गाव ना मायाळू गाव, म्हणजे माहेर तिचं. माझं गाव ना मायाळू गाव, तुझ्या वेशीत रोज गोड मानून, तुझं म्हणून गोड मानून, ठेव ओसरीत थोडी जागा ग, बाई दुःखाच्या कशानं लिपाव्या भेगा. बाई दुःखाच्या कष्टानं लिपाव्या भेगा. बंधूंनो, ह्या कवितेमध्ये अगदी सासरवाशीन दुःख मांडलेलं आहे. या कवितेमध्ये अगदी तिचं वास्तव मांडलेलं आहे. बंधूंनो, याही पुढे जाऊन मला आणखी एक असं म्हणावंसं वाटतं की गणपती उत्सवामध्ये थोडं आता ऐतिहासिक स्त्रिया म्हणजे आजच्या स्त्रियावर बोलते मी थोडंसं, की गणपती उत्सवामध्ये अनेक स्त्रिया श्रीमंत गणपती दगडूशेठच्या मंदिरात अर्थव शीर्षचं पठण करतात. परंतु मैत्रिणींनो, त्याच्याच बाजूला आपल्याला क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेची भिडेवाडा येथे शाळा आहे. ते आपण कधी जाऊन पाहिली का? अजिबात नाही. त्या शाळेची आज अवस्था काय आहे? अहो, तुम्हाला ज्या पोथीतल्या अक्षरांची ओळख करून देणाऱ्या महर्षी क्रांतिज्योती
सावित्रीमाईंनी जर शिक्षणाचा वसाच हाती घेतला नसता तर आज आपण कुठे राहिलो असतो याची फार मोठी शोकांतिका वाटते बंधूंनो. मैत्रिणींनो, माझा देवदेवतांना अजिबात विरोध नाही. मी कोणावर टीका सुद्धा करत नाही. माझा देवदेवतांना अजिबात विरोध नाही. ते धर्म पंथ आपल्याला आपल्या स्त्री जातीला सर्व काही सांभाळूनच करावं लागतं. परंतु ज्या महामानवांनी आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे आणलं, ज्या महामानवांनी आपल्याला जातीवादीच्या भोवऱ्यातून काढलं त्या महामानवांना आपण कुठेतरी पूजायला हवं की नाही. आणि ते महत्व त्या महामानवांना आपण कुठेतरी पूजायला हवं की नाही हे देखील तेवढंच खरं आहे मैत्रिणींनो. आपण मार्गशीर्ष महिन्यातील 4 गुरुवार, लक्ष्मी मातेचे 4 गुरुवार किती थाटामाठानं, किती प्राण प्रतिष्ठा लावून, किती उपास तापास करून, किती मोठेपणाने आपण हे गुरुवार करतोय उपवास तापास करून. पण त्याच लक्ष्मी मातेच्या व्रतातली अक्षरांची ओळख करून देणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आम्हाला समजली नाही. आपण किती सहज विसरून जातो सावित्रीबाईला. अहो धर्म बुडव्या म्हणून सावित्रीबाईला हिनवल्या ज्या लोकांनी जर सावित्रीबाईंनी शिक्षणाचा वसाच हाती घेतला नसता तर आज सुद्धा माहिती नसतं. म्हणून याचाही आपण कधीतरी विचार करायला हवा मैत्रिणींनो. त्या देवी देवताबरोबरच याही देवी देवतांना आपण पूजायला हवं. याही देवी देवतांचा आपण तेवढाच सन्मान करायला हवा. तसेच आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या महर्षी विद्यापीठाच्या अहिल्याबाई होळकर त्यांचं कार्य किती मोठं आहे. त्यांनी समाजासाठी काय केलं. अहिल्याबाई होळकर जेव्हा साम्राज्याचा शेवट होत असताना तुमच्या आमच्या ताटातली अहिल्याबाईंनी भाकरी जिवंत ठेवली आहे बांधवांनो. म्हणून आज आपण इथपर्यंत आहोत. त्यांचा सासरा, मुलगा आणि पुत्र हे मरण पावले असतात. त्यांनी शोक अजिबात करत बसला नाही, तर त्यांनी स्वराज्याचा राजदंड हातात घेऊन त्यांनी स्वराज्याची एकनिष्ठ करून लढलं बांधवांनो. सावित्रीबाई फुलेंनी अहिल्याबाई होळकरांनी स्वराज्याचा राजदंड हातामध्ये घेऊन स्वराज्याशी लढलं. पण बंधूंनो, मला याचं खंत वाटते. आज आपला शिकलेला समाजाने सावित्री शोधली, जिजाऊ शोधली, अहिल्याबाई होळकर शोधली, ताराराणी शोधली, तर ती फक्त शारीरिक गरजांमध्ये शोधली. याचं फार वाईट वाटतं आम्हाला. आपण 9 दिवस नवरात्रीचे किती थाटामाठात उद्यापन करतो, पूजा करतो, पण त्या 9 देवीची रूपं आपल्याला माहिती आहेत का? त्या 9 देवीची नावं माहिती आहेत का? नाही. तर मी सांगते तुम्हाला ह्या 9 देवीची नावं. नंबर 1 आहे शैल्यपुत्री, नंबर 2 ब्रह्मचारिणी, नंबर 3 चंद्रघंटा, नंबर 4 कृष्णांदा, नंबर 5 कंदमाता, नंबर 6 कंट्यायनी, 7 कालरात्री, 8 महागौरी आणि 9 सिद्धिदात्री. ही 9 देवीची रूप आहेत बांधवांनो. ह्या 9 देवी देवतांचा आदर केला तरच आपल्या घरातल्या चालत्या बोलत्या गौराईचा आदर सन्मान करायला हवा. आदर सन्मान केला तरच आपण ह्या गौराईच्या सणाचा अर्थ प्राप्त होईल बांधवांनो. आपल्याला मुलगी म्हणजे काय वाटतंय? मुलगी जन्माला आली की आपल्याला नको वाटते बांधवांनो, पण असं नाही. आज पंतप्रधान इंदिरा गांधी ही मुलगीच होती. प्रत्येक मुलीने काहीतरी कार्य घडवलं बांधवांनो. आणि ज्यांच्या घरात मुलगी जन्माला येते ना, तो फार माणूस ग्रेट असतो. पण त्या आईवडिलांना माझी हात जोडून विनंती आहे की त्या मुलीला तू हे करू नकोस, तू ते करू नकोस, तू इथं जाऊ नकोस, तू तिथं जाऊ नकोस. तिला एकदम उडथ्या पाखरासारखं ठेवा. तिच्या मनात जे काही आहे ते तिला शेअर करू द्या. तिला तुमच्यासोबत शेअर करू द्या. तिला बोलू द्या तुमच्यासोबत. अहो, मुलगी ही म्हणजे ही देखील एक वंशाचा दिवाच आहे. तिला घडवा तुम्ही. त्या मुलीला स्वतःच्या पायावर उभं करा. असं उभं करा की ती स्वतःच्या पायावर अशी उभी झाली पाहिजे की लाथ मारेल तिथं पाणी काढण्याची धमक आपण पालकांनी, आपण आईने तिच्यामध्ये रुजवली पाहिजे बांधवांना. याचं
याचं फार मोठं कौतुक आहे. पण आज आपला समाज कुठेतरी वेगळ्या दिशेनं जातोय. बांधवांनो. म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं की ही भूमी शूरांची आहे, ही भूमी वीरांची आहे, ही भूमी संतांची आहे, ही भूमी शेतकऱ्यांची आहे, ही भूमी टाळकऱ्यांची आहे, ही भूमी माळकऱ्यांची आहे, तर ही भूमी वीरस्वी वीरांगना मर्दानी स्त्रियांची देखील आहे. हे लक्षात ठेवा बंधूंनो. आणि आज या कार्यक्रमानिमित्त मला जी बोलण्याची संधी दिली ते आमचे डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज. आज मला या कार्यक्रमाला बोलण्याची संधी दिली ते आमचे मौनावती नगरीचे भूमिपुत्र डॉक्टर शिवानंद स्वामी दादासाहेब यांनी मला या कार्यक्रमानिमित्त मला बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचं खूप मनस्वी आभार मानते. आणि त्याचबरोबर सुद्धा मी आमच्या मुखेडचे गुरुवर्य, आमचे मार्गदर्शक, आमचं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व की ज्यांनी आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात ते आमचे मुखेडभूषण, अख्खं महाराष्ट्रभूषण आमचे ते डॉक्टर दिलीप पुंडेसरजी काका. आणि त्याचबरोबर आम्हाला एकदम ताई तुम्ही पुढे व्हा, येणारं शतक हे 21वे शतक आहे, नेहमी आम्हाला म्हणत राहणारे, नेहमी आम्हाला पुढं ढकलणारे आमच्या मुखेडचे गणाचार्य मठ संस्थानचे गुरुवर्य डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज. त्याचबरोबर माझे वडील मला नेहमी की शारदा तू हो पुढं म्हणणारे माझं खंबीर पाठबळ माझे वडील सदाशिवराव पाटील. आणि त्याचबरोबर जसं ज्योतिबासारखं, माझ्या महात्मा ज्योतिबा फुलेसारखं माझ्या मागे राहणारे, त्यांना नेहमी मला साथ देणारे माझे मिस्टर गोविंदराव पाटील. आणि त्याचबरोबर माझे 4 बंधू त्यांनी मला की ताई तू हो पुढं, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. यांचंसुद्धा मी या कार्यक्रमामध्ये मनस्वी आभार मानते. आणि त्याचबरोबर आमचे अभिवक्ता संघ मुखेड, आमचे गुरुवर्य ॲडव्होकेट इमडे सर, ॲडव्होकेट आस्पतवाड सर, ॲडव्होकेट सरकारी वकील कागणे सर, त्याचबरोबर ॲडव्होकेट सरकारी वकील चौरे सर, त्याचबरोबर सरकारी वकील अन्सारी सर. आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट जे मला की अगदी कोर्टाची पायरी त्यांच्यामुळे आज मी कोर्टामध्ये जाऊ शकले ते आमचे गोगे दादासाहेब, सोमवारी दादासाहेब या सर्वांचं, ॲडव्होकेट कदम दादासाहेब, ॲडव्होकेट दुमणे दादासाहेब, पूर्ण अभिवक्ता संघ या मुखेडचं मला खूप मोलाचं मार्गदर्शन मिळतं. आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आज मी कोर्टामध्ये एकदम फुल टाईम प्रॅक्टिस करू शकते. प्रत्येक वेळोवेळी मला त्यांनी ताईसाहेब म्हणून असं मार्गदर्शन करतात. आणि त्याचबरोबर ज्यांच्यामुळं आज मी ह्या लेवलला आहे, ज्यांनी मी एक उंबरठ्यामध्ये होते, ज्यांच्यामुळं आज मी बाहेर आले, मी बाहेरचं जग पाहिले, असे ते माझ्या गुरुवर्या मौनावती मंचाच्या अध्यक्षा डॉक्टर दीपाली रॅपनवाड मॅडम, तसेच माझ्या मैत्रीण कविता आगलावे मॅडम, तसेच काल त्यांची लाईव्ह झाली ते आमच्या मुखेडच्या, त्यांना बघितलं की आमच्यासारख्या स्त्रियांना एक ऊर्जा मिळते, ते आमच्या सब इन्स्पेक्टर अनिता तुबोने मॅडम यांचंसुद्धा मला खूप मार्गदर्शन लाभतं. यांचंसुद्धा मी मनापासून आभार मानते. आणि त्याचबरोबर आमच्या आर्ट ऑफ लिव्हिंगचे गुरुवर्य
गुरुवर्य गणेशजी टेंभुर्णे सर, त्यांच्या मिसेस संगीताताई टेंभुर्णे सर, आणि जी माझी जीवाभावाची मैत्रीण आहे ती म्हणजे प्रत्येक वेळेस शारदा योगा ये, सुदर्शन क्रिया कर, असं कर तसं कर म्हणणारी ती माझी एक खंबीर मैत्रीण म्हणण्यात विजया वावधाने ताई यांचं सुद्धा मी मनापासून खूप खूप आभार मानते. आणि ह्या कार्यक्रमाला जेणेकरून उपस्थित लोक असणारे यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानते. आणि माझ्या शब्दाला मी माझं बोलणं थांबवते, कारण पूर्ण विराम देता येत नाही. आपण महामानवांचे विचार इथं सांगितलेले आहेत. त्याच्यासाठी आपल्याला हे विचार आत्मसात करणं आणि घडणं हेच आपण ह्या इतिहासाचे वारसदार आहोत असं मला वाटतंय. म्हणून मी माझ्या भाषणाला इथंच थांबते. आणि जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.